पुढच्या टॉपिककडे जायच्या आधी मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. तर सुज्ञ पुणेकरांना कळलं असेल की बिकॉज दे टेक टाईम टू चेंज द माईक्स, मला मध्ये मध्ये फिलर्स टाकायला लागतात, पण छान गोष्ट ऐकून घ्या. आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकले असेलच की एकदा शरीरांच्या अवयवांमध्ये भांडण सुरू झालं. ओके, वादावादी सुरू झाली. हात म्हणाले की आम्हीच सगळ्यात महत्त्वाचे, कारण सगळी कामे आम्हीच करतो. पाय म्हणाले की नाही, आमचे महत्त्व सगळ्यात जास्त आहे की आम्ही नसतो तर तुम्ही इकडून तिकडे जाऊच कसे शकले असतात. नाक म्हणाले की तुम्हा सगळ्यांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम मी करतो, म्हणून मीच सगळ्यात महत्त्वाचा. तसंच डोळे, कान, दात यांनी देखील आपण कसे मोस्ट इम्पॉर्टंट आहोत हे सांगायला सुरुवात केली. पण हे सगळं चालू असताना पोट मात्र शांत बसलं होतं. त्याला विचार, तू का बोलत नाही? म्हणलं मी काय बोलणार, तुम्ही हे करता ते सगळं कोणासाठी करता? माझ्यासाठीच करता ना, मग तुम्हीच ठरवा कोण सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तर ज्यावर आपल्या सगळ्या डिपार्टमेंटचा डायरेक्ट प्रभाव पडतो, ज्यासाठी आपण सगळे डिपार्टमेंट झटत असतो, ते डिपार्टमेंट कुठलं आहे? फायनान्स. ओके, सो आपण शिकलोच आहोत की फायनान्स इज द मीन्स अँड ऑल्सो एंड ऑफ एव्हरी बिझनेस. तर ह्या पुढचं आहे फायनान्स. मी ट्रस्टवेलच्या टीमला इन्व्हाइट करतो स्टेजवर, त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन द्यावं. सूर्य उगवला, प्रकाश पडला, उभी टसवेल, उभी टसवेल तयाला आमचा नमस्कार, उभी टसवेल तयाला आमचा नमस्कार, उभी टसवेल तयाला आमचा नमस्कार. हो. तर मित्रांनो, आम्ही आहोत ट्रस्टवेल इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फॅमिली मेंबर्स. आम्ही वेस्ट हीट रिकव्हरी प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. आमच्या कंपनीची सुरुवात 2000 साली झाली. 2017मध्ये आम्ही TLC जॉईन केले. त्यावेळेला आमचा टर्नओव्हर 3 कोटी एवढा होता आणि आता लास्ट इयरचा टर्नओव्हर आमचा 12.5 कोटी एवढा झालेला आहे. आणि ह्या वर्षी आम्ही 25 कोटीचे ध्येय घेऊन त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. आणि हे सर्व शक्य होतं आहे TLCने प्रोव्हाइड केलेल्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजमुळे. त्या स्ट्रॅटेजीजचा पूर्णपणे आम्ही अवलंब केला आणि त्यातीलच एक फायनान्स डिसिप्लिन आणि प्लॅनिंग या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, प्रॉफिटचा गजर डिसिप्लिनचा झेंडा रोवला, फायनान्सचा गजर डिसिप्लिनचा झेंडा रोवला. हो. आमच्या बागवे सरांना नमस्कार. TLCच्या टीचर्सला नमस्कार. बॅलन्स शीटला नमस्कार. आणि महाराज TLCला मानाचा मुजरा. अग ग ग ग ग उशीर झाला, काय मी करू, उशीर झाला, कुणाला सांगू, उशीर झाला, उशीर झाला, उशीर झाला, उशीर झाला. हो. अहो, पण कशाला उशीर झाला? स्टॉक स्टेटमेंट मिळायला. तर स्टॉक मिळाला नाही, बरोबर. स्टोअरची उडाली धांदल, फायनान्शियल रिपोर्टिंग झाले नाही, बरोबर. फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणजे काय हो? लक्षात ठेवा, बॅलन्स शीट साठी लागणारे ॲसेट, लायबिलिटीज आणि इक्विटी, त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस साठी लागणारे इन्कम आणि एक्सपेन्सेसची लिस्ट आणि ह्याची व्यवस्थित मांडणी. अहो, ह्यालाच तर म्हणतात चार्ट ऑफ अकाउंट्स. तर मित्रांनो, स्टॉक मिळाला नाही, बरोबर. स्टोअरची उडाली धांदल, फायनान्शियल रिपोर्टिंग झाले नाही, बरोबर. अग ग ग ग ग उशीर झाला, स्टेटमेंट मिळायला, उशीर झाला, बँकेत भरायला, उशीर झाला, पेनल्टीचा फटका बसला, उशीर झाला, उशीर झाला, उशीर झाला. हो. GST फायलिंग नाही झाले वेळेवर. सॅलरीज पण झाल्या नाहीत वेळेवर. एम्प्लॉईज करती टनटन. मग याला उतारा. उतारा, एक मंथली कॅलेंडर करा, चार्ट ऑफ अकाउंट मेंटेन करा. अनयुज्ड बँक अकाउंट्स बंद करा. यानी काय उलो नक्की? फायनान्शियल रिपोर्टिंग बरोबर होईल. फायनान्शियल अनालिसिस ॲक्युरेट येईल. बजेटिंग आणि फोरकास्टिंग सुद्धा करता येईल. बरोबर होईल, ॲक्युरेट होईल, करता येईल. हो. बरोबर होईल, ॲक्युरेट होईल, करता येईल. हो. प्रॉफिटचा गजर डिसिप्लिनचा झेंडा रोविला, फायनान्सचा गजर डिसिप्लिनचा झेंडा रोविला. हो. हे आमचे मंथली कॅलेंडर. हे नसताना आम्हाला बऱ्याचशा पेनल्टी पडत होत्या. हे केल्यानंतर प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट वेळ निश्चित केली गेली. त्यामुळे आम्हाला GST आणि गव्हर्नमेंट ड्यूज सुद्धा वेळेवर भरण्यास सुरुवात केली. आता आपण वळूया चार्ट ऑफ अकाउंट्सकडे. हा आहे
TLCने आम्हाला दिलेला चार्ट ऑफ अकाउंटचा फॉर्मॅट, ज्यामध्ये आधी आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता आम्ही आमचे मंथली फिगर्स या फॉर्मॅटमध्ये फिल करतो आणि त्यामुळे आमच्या ज्या डुप्लिकेट एंट्रीज होत्या त्या डिलीट करता आल्या. आपले जे हेड्स आहेत ते प्रॉपर डिफाईन केल्यामुळे आम्हाला क्लासिफिकेशनला सुद्धा मदत झाली. त्याचबरोबर रेशो पण ॲक्युरेट यायला लागले. तर रेशोज ज्यांना आम्ही 4 पार्टमध्ये डिव्हाइड केला आहे: प्रोडक्टिव्हिटी रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, ॲक्टिव्हिटी रेशो आणि स्टॅबिलिटी रेशो. या रेशोजना आपण ग्राफिकल प्रेझेंटेशनच्या स्वरूपामध्ये बघूयात. पहिला रेशो प्रोडक्टिव्हिटी रेशो, त्यामध्ये आम्ही नेट व्हॅल्यू ॲडेड पर एम्प्लॉई हा रेशो सिलेक्ट केला. हा डेव्हलप करण्यासाठी अननेसेसरी ज्या स्टेप्स आहेत आणि जो टास्क आहे तो सिम्प्लिफाईड केला आणि अननेसेसरी टास्क इलिमिनेट केला. मोशन जे आहेत एम्प्लॉईमधले किंवा वर्कर्समधले ते DSIद्वारे रिड्यूस केले, त्यांना ट्रेडिंग प्रोव्हाइड केलं, त्यांचे गोल सेट केले आणि जो काही प्रोग्रेस आहे तो रेग्युलरली मॉनिटर करून आम्ही नेट व्हॅल्यू ॲडेड पर एम्प्लॉई हा रेशो डेव्हलप केला, जो की आपल्याला समोर दिसत होताच की 2.4 वरून 3.33 वरती ग्रीप धरली आहे त्याने आणि जास्त वाढलेला आहे. दुसरा रेशो प्रॉफिटेबिलिटी रेशो, जो इन्क्रीज करण्यासाठी आम्ही काही ॲक्शन प्लॅन बनवले. ज्या कॉस्ट आहेत त्या कॉस्ट ॲनालाइज केल्या, कुठला खर्च किती प्रमाणात असायला हवा हे फिक्स केलं आणि त्याला मॉनिटरिंग केलं. त्याचप्रमाणे सेल्स मिक्स एन्हान्स केले. ज्या प्रोडक्टमध्ये जास्त प्रॉफिट मार्जिन आहे त्या प्रॉफिट मार्जिनच्या ऑर्डर बुकिंग करायला सुरुवात केली आणि प्रोडक्शन करून सेल केले त्याचं. त्यानंतर मॉनिटर आणि कंट्रोल केले एक्सपेन्सेस, सगळ्या खर्चांना टार्गेट कॉस्ट दिल्या गेल्या आणि त्या कंट्रोल केल्या गेल्या. DSIद्वारे कॉस्ट सेव्हिंग इनिशिएटिव्ह फॉलो केले गेले आणि आपल्याला समोर दिसतच आहे की मागच्या वर्षी जो प्रॉफिट आमचा 8% होता त्याने म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट आहे, परंतु 8%वरचा नेट प्रॉफिट आम्ही 20%वरती नेऊन ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे पुढचा रेशो, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ॲक्टिव्हिटी रेशो, अकाउंट रिसिवेबल टर्नओव्हर रेशो. आमच्या डेटर्सकडून जे काही पैसे आम्हाला मिळणार होते ते रिसिव्ह करण्यासाठी आम्ही काय लवकर मिळावे यासाठी आम्ही काही ॲक्शन प्लॅन बनवले. जसे की आयडेंटिफाय स्लो पेईंग कस्टमर, जे काही उशिराने पेमेंट करणारे कस्टमर आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केले आणि त्यावरती काही ॲक्शन्स घेतल्या. टार्गेट रेशो सेट केले. लवकर पेमेंट मिळावेत यासाठी इन्सेंटिव्हाइज केलं, त्यांना डिस्काउंट देऊन लवकरात लवकर पेमेंट आम्हाला रिसिव्ह होतील अशा पद्धतीच्या सिस्टम इम्प्लिमेंट केल्या. त्यानंतर पेमेंट प्रोसेस स्ट्रीमलाईन केल्या, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती पैसे ॲक्सेप्ट करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. जसं की बँक गॅरंटी असेल, नेट बँकिंग असेल, आपले ऑनलाईन पेमेंटचे सिस्टम, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस आम्ही फॉलो केल्या. त्याचप्रमाणे रेग्युलर फॉलोअप आणि रिव्ह्यूच्या जोरावरती आम्ही अकाउंट रिसिवेबल टर्नओव्हर रेशो जो 0.99 वर होता तो 1.94 वरती अचीव करू शकलो. स्टॅबिलिटी रेशो हा त्यातला शेवटचा रेशो. त्या स्टॅबिलिटी रेशोपैकी इंटरेस्ट कॉस्ट जी मागच्या वर्षी आमची 8% वरती होती, ही 8% आलेली फायनान्स कॉस्ट 7.5% वरून 8% आली होती. हा आमच्यासाठी खूप मोठा अलर्ट होता. तो कमी करण्यासाठी आम्ही काही ॲक्शन प्लॅन घेतले. जसं की NBFC रिड्यूस केले. NBFC मध्ये इंटरेस्ट कॉस्ट जास्त असते, त्याला इंटरेस्ट रेट जास्त असतो. तो कमी करण्यासाठी आम्ही आमच्या डेटर्सकडून ॲडव्हान्स स्वरूपामध्ये पैसे घ्यायला सुरुवात केली. अगोदर आम्ही ॲडव्हान्स घेत नव्हतो. ॲडव्हान्स घेऊन फंड्स कॅश फ्लो वाढवला आणि NBFC आम्ही रिड्यूस करून टाकले. त्यानंतर नवीन लोन घेणं आम्ही बंद केलं. कॅश फ्लो वाढवला तो वेगवेगळ्या मार्गाने, जसं की ट्रेड फायनान्समध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलं, त्यामुळे आमची रिकव्हरी फास्ट झाली आणि आमचा कॅश फ्लो सुधारला. त्याचबरोबर बँकेबरोबर निगोशिएट करून आमचा जो CCचा इंटरेस्ट रेट होता तो 0.5%ने आम्ही कमी करून घेतला. ऑर्डर बुकिंग वाढवल्या. ऑर्डर बुकिंग करून ऑर्डरबरोबर आम्हाला ॲडव्हान्स मिळत गेला आणि त्यामुळे आमचा कॅश फ्लो सुधारला, म्हणजे आम्हाला लोन घेण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर आमची टॉपलाईन आमच्या मागच्या वर्षीच्या फर्स्ट क्वार्टरला 1 CR होती, ती आता 4 CR एवढी झालेली आहे. तर रेशो अनालिसिस केल्यामुळे खूप सारे फायदे आम्हाला मिळाले. तर मित्रांनो, रेशोज करून होते प्रोसेस सोपी, प्रॉफिट मिळवाया नामी युक्ती मोठी, त्रिविध चुकांची होईल भरपाई, निश्चय करू की एक्स्ट्रा लोन्स नाही केले जर, रेशोज बरोबर मग होईल कॅश फ्लोचा गोंधळ, आपली इंटरेस्ट कॉस्ट वाढत जाईल, एक्स्ट्रा परचेस मध्ये पैसे अडकतील, काम कराया पैसे ना मिळती, रेशोज करून होते प्रोसेस सोपी, प्रॉफिट मिळवाया
नामी युक्ती मोठी तुम्ही केल्याने रेशोच वेळेवर सोपा होईल बेटा अवघड रिस्क शोधून राहूया सावध डिसिजन्स घ्यायला मोठा हा आधार रेशोच करून होते प्रोसेस सोपी प्रॉफिट मिळवाया नामी युक्ती मोठी. तर आता आपण रोटा बघणार आहोत. हा रोटा म्हणजे रिटर्न ऑन टोटल ॲसेट, त्याचा फॉर्म्युला पण आहे PBIT ऑब्लिक डिवायडेड बाय सेल्स फिक्स असेट. तर हा आमच्या फॅक्टरीमधला रोटाचा चार्ट आहे. यामध्ये आम्ही 3 पॉईंट्सवर सध्या काम केलं आहे. तसं त्यामध्ये 99 पॉईंट्स असतात, पण आम्ही 70 पॉईंट्सवर DSI केले डेली. त्याचा आम्हाला पुढे इम्प्रूव्हमेंट मिळाला. पहिला पॉईंट आहे त्यातला रिड्यूस डेटर्स डेज, जे लास्ट इयरमध्ये 360 डेज होते, ते आत्ता करंट इयरला आम्ही 180 डेजवर आणले. सेकंड पॉईंट आहे रिड्यूस अनयुटिलाइज ॲसेट्स. ज्या अनयुटिलाइज फिक्स ॲसेटमधल्या ज्या अनयुटिलाइज ॲसेट आहेत त्या करंट इयरला आम्ही सेल करून कमी केल्या. आणि थर्ड पॉईंट होता रिड्यूस फिक्स कॉस्ट, जी लास्ट इयरला 19% होती ती करंट इयरला आम्ही 15% आणली. आणि यामुळे आमचा लास्ट इयरचा जो रोटा पर्सेंटेज होता तो 4.3 होता, तर आत्ता तो वाढून 9.1वर आणला आहे. तर आता पुढे आपण वळूया BEP म्हणजेच ब्रेक इव्हन पॉईंटकडे. जेव्हा एखादी कंपनी तिची फिक्स कॉस्ट पूर्ण वसूल केलेली असते आणि त्या पॉईंटला येऊन कंपनी नो प्रॉफिट आणि नो लॉस या ठिकाणी असते, ह्याच्या पुढे खरा प्रॉफिटला सुरुवात होते. तर मागच्या वर्षी आमचा तो ब्रेक इव्हन पॉईंट तो फेब्रुवारी मिडमध्ये अचीव झाला, जो की आमच्यासाठी एक खूप अलार्मिंग सिच्युएशन होती. कारण जेवढा BEP जेवढा लवकर येईल तेवढा कंपनीसाठी चांगलं. त्यावर आम्ही काही ॲक्शन्स घेतल्या. तर ॲक्शन प्लॅन असे होते की रॉ मटेरियल कॉस्ट आमची जी 52% होती ती आम्ही 47%वरती आणण्यात यशस्वी ठरलो. 5% रॉ मटेरियल कॉस्ट आम्ही कमी केली. त्यासाठी आम्ही व्हेंडर निगोशिएशन आणि इतर काही गोष्टींचा अवलंब केला, जसं की रेट असेल किंवा वेस्टेज असेल. वेस्टेजवरती आम्ही कंट्रोल मिळवला आणि व्हेंडर निगोशिएशन केलं, त्यामुळे आमची 5% रॉ मटेरियल कॉस्ट कमी झाली. लेबर कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला टार्गेट दिले गेले आणि टार्गेट बेस्ड प्रोडक्शन झाल्या कारणानं 2% लेबर कॉस्ट आमची तिथं कमी झाली. डायरेक्ट एक्सपेन्सेस जसं की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल, त्यानंतर इतर गोष्टी असतील, त्या 2%मध्ये कमी झाल्या. याचा परिणाम असा झाला की आमचं कॉन्ट्रीब्युशन 9%नी वाढलं आणि ओव्हरहेड्स आम्ही 2%नी कमी केले. इतर जे किरकोळ खर्च असतील ते. फायनान्स कॉस्ट आपण अगोदरच बघितलं की आम्ही 3%नी कमी करू शकलो. आणि या सगळ्यांचा परिणाम असा झाला की आमचा ब्रेक इव्हन पॉईंट जो मागच्या वर्षी फेब्रुवारी एंडला आलेला होता, तो आता सप्टेंबर एंडला आमचा ब्रेक इव्हन पॉईंट येतोय. आणि आपण पुढच्या चार्टमध्ये कम्पॅरेटिव्हली बघू शकता की दोन्ही चार्टमध्ये फरक दिसतोय की आमचा ब्रेक इव्हन पॉईंट आता सप्टेंबरला येतोय, जो पहिला एकदम लास्टला आला होता. आता प्रॉफिट मार्जिन आमचं जास्त असेल. आणि या सगळ्या गोष्टींचा सार म्हणजे आमचा 8% असलेला नेट प्रॉफिट 20%वरती मिळाला. हे आमची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती आणि हे आम्हाला सगळं TLCमुळे शक्य झालं. आम्ही तुम्हाला सांगण्यात उत्सुक आहोत की आमची कंपनी चालू वर्षी 25 वर्ष पूर्ण करत आहेत आणि वयाच्या 25व्या वर्षी 25 कोटी टर्नओव्हर आम्ही कंपनीला देत आहोत. आणि पुढच्या वर्षीसाठी आम्ही 50 कोटी टर्नओव्हरची टार्गेट घेतले आहे आणि ते आम्ही निश्चितच पूर्ण करू. तर मित्रांनो, फायनान्सचा गजर TLCचा झेंडा रोविला फायनान्सचा गजर TLCचा झेंडा रोविला हो. थँक्यू. थँक्यू टीम ट्रस्टवेल. पुढचा प्रश्न माझा ट्रस्टवेलसाठी आहे. आणि तुम्ही ते तुमचा डिफिकल्ट जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही पोवाड्याच्या रूपात जे एक्सप्रेस केलं ना, इट मेक्स इट लुक्स व्हेरी इझी की अरे हा रेशो वाढवायचा आहे, आता आम्ही तसाच वाढवला. पण आता जेव्हा तुम्ही 10x जे ध्येय घेतलं त्याच्यामध्ये विच वॉज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट रेशिओ फॉर यू, कारण तुम्ही प्रत्येक याच्यावर काम केलं आहे, तर विच वॉज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट? सर आम्ही काय केलं की एक रेशो असा निवडला आहे रोटा रेशो. जर आपण डेव्हलप केला तर त्यामध्ये जवळपास 99 पॉईंट्स आहेत. त्यामधल्या 70 पॉईंटवरती आमच्या कंपनी रेग्युलर DSI केलेले आहेत, खूप सारे DSI केले आहेत. आणि रोटा हा रेशो असा आहे की जो रेशो डेव्हलप झाल्या कारणानं बाकीचे सगळे रेशो ऑटोमॅटिकली डेव्हलप होत आहेत. जसं की व्हेंडर निगोशिएशन असेल किंवा कॉस्ट रिडक्शन असेल किंवा प्रॉफिट इन्क्रीज असेल. त्यानंतर ॲसेट जे काही अनयुटिलाइज ॲसेट आहेत त्या आम्ही रिड्यूस केल्या, म्हणजे कमीत कमी ॲसेटमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसा कमावता येईल ह्या रेशोवरती आम्ही जास्त फोकस केलं आणि आमचा ग्रोथ चांगली झाली आहे. टर्नओव्हर आमचा वाढला आहे आणि बाकीचे सगळे रेशो तुम्हाला चांगले झालेले दिसतील फक्त रोटा वाढल्यामुळे.
इनफॅक्ट तुम्ही रोटावर एक सेपरेट पोवाडा केला पाहिजे जो सगळ्यांना ॲप्लिकेबल होईल. हो सर, नेक्स्ट टाइम नक्कीच. आता ऑलरेडी तुम्ही रोटा तुमचा मी बघितलं डबल केला आहे, तर आता तुम्ही व्हॉट इज द टार्गेट दॅट यू हॅव सेट अँड व्हॉट इज द प्लॅन टू अचीव इट? नेक्स्ट इयरला आमचा सरांचा आणि आमचं टार्गेट आहे की 25 पर्यंत तरी आमचा रोटा जाणं अपेक्षित आहे आम्हाला. व्हेरी नाईस, दॅट्स गुड. व्हेरी गुड प्रेझेंटेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू टू बोथ ऑफ यू. थँक्यू. थँक्यू.